हॅलो डिअर स्टुडंट्स. आजचा तुमचा जो संपूर्ण संस्कृतचा जो पेपर होता त्याचा आज आपण डिस्कस करणार आहोत. आजही मी एक्सपर्ट टीचर आपल्यासोबत जॉईन केलेले आहेत की जे तुम्हाला प्रॉपर आन्सर सांगणार. बिकॉज संस्कृत हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये थोडासा इकडे तिकडे झालं शब्दाचा अर्थ बदलतो आणि ॲक्युरेट नसल्यामुळं तुमचे तिथं मार्क मिळू पण शकतात आणि नसेल तर जाऊ पण शकतात. सो एक्झॅक्ट इथे आन्सर्स काय काय लिहायचे आहेत हे आज आपल्याला हे टीचर सांगणार आहेत. परंतु त्याआधी जसे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण रोजच तुमचे जे काही बोर्डाचे पेपर आहेत तर त्याचे मॉडेल आन्सर्स आपण ठेवत आहोत. अजूनही बरेचसे पेपर्स राहिलेले आहेत, त्याच्याशी रिलेटेड सुद्धा मॉडेल आन्सर्स असतील आणि पेपर प्रेझेंटेशनच्या टेक्निक्स असतील, काही टिप्स असतील, तर त्याही मी टाईम टू टाईम तुम्हाला ह्या चॅनलवरती देणारच आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल. आणि चला आता वळूयात आपल्या आजच्या आन्सर कीकडे. पहा, प्रश्न क्रमांक 1. चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. यामध्ये एकूण 5 चित्रे आहेत. त्यांपैकी 4 चित्रांची नावं आपल्याला लिहायची आहेत अगदी व्यवस्थित. पहिला आहे पाथेय पात्रम, दुसरं युतकम, तिसरं आहे कुंडलिका, चौथा आहे आमलकम पण त्याची चव लिहायची आपल्याला कषायम, आणि 5वा आहे स्थगयती. त्याच्यानंतर संख्या अक्षरे हे अंक हे लिखत. यामध्ये आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत काही अंकात अक्षरात. तर पहिली आहे 18, त्याला अष्टादश. 69 म्हणजेच 69, 69, आणि षटत्रिंशत म्हणजे 36. त्याच्यानंतर समयस्तंभ मेलनम कृत. याच्यामध्ये 55 षडवादनम, यासाठी करेक्ट आहे बघा. 55 षडवादनम म्हणजे 5×55. सपाद सप्तवादनम 7.25. सार्धचतुर्वादनम 4.5, 4.5. आणि 35+1 म्हणजेच 1.35. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2. दुसरा जो लेसन होता आपला व्यसने मित्र परीक्षा, त्यातला तो पॅरेग्राफ आलेला आहे. अगदी सोपा आहे, पहा त्याचे प्रश्न उत्तरे. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखा. त्याच्यामध्ये एकस्मिन दिने क्षैत्रपतीना करेक्ट ऑप्शन आहे. पाशः योजितः फलितः मे मनोरथ. त्याच्यानंतर पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे संस्कृतमध्येच पण. क्षुद्र बुद्धी कुत्र निभृतम स्थितः. याचा आन्सर आहे क्षुद्र बुद्धी वृक्षस्य पृष्ठतः निभृतम स्थितः. पॅरेग्राफ मध्ये आहे ते. पुढचा क्वेश्चन. वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम असत्यम इति लिखत. यामध्ये वाक्य लिहायचे आपल्याला आन्सर पेपर मध्ये. क्षैत्रम आगतः शृगालः पाशैर्बद्धः असत्यमे. एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः. एषः गद्यांशः व्यसनी मित्र परीक्षा इति पाठात् उद्धृतः. लकारम लिखत. लकार लिहायचे आपल्याला प्राप्स्यामीचा. लुट लकार येतो म्हणजेच भविष्यकाळ. संधी विग्रह आहे वनेस्मिन, याचा संधी आहे वने अधिक अस्मिन. त्याच्यानंतर प्रश्न निर्माणम कृत. आपल्याला प्रश्न बनवायचे. प्रदोष काले मृगम अन्विषण काकः तत्रोपस्थितः. काकः ऐवजी कह लिहायचे. कह तत्र उपस्थितः. क्वेश्चन मार्क द्यायचे. क्रमेण युजत, क्रम लावायचे आपल्याला. पाहता याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे शृगालेन मृगाय सस्य पूर्ण क्षेत्रस्य दर्शन. म्हणजे कोल्हादी त्या हरिणाला धान्यानं भरलेलं शेत दाखवतो. त्याच्यानंतर मग सेकंड ऑप्शन आहे मृगस्य प्रत्यहम क्षेत्रम गमनम. हरिण दररोज त्या शेतामध्ये जाऊ लागला. नंतर तिसरा आहे क्षेत्रपतीना पाशयोजनम. शेतकरी त्या शेतात जाळे टाकतो. आणि शेवट आहे मृगस्य पाशबंधनम. ते हरिण त्या जाळ्यात सापडतं. पुढे उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. शंकरः मलिनकायं मनुष्यं प्रणनाम यतः सः मलिनकायः मनुष्यः वेदान्तस्य सारं जानाति स्म. कः कं वदति. अपसर अपसर इति कं वदसि.
अपसर अपसर हे कोण कोणाला म्हणाला, तर याचा आन्सर आहे मलिन काय मनुष्य शिष्यान वदती. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम यस्मात ज्ञानम लभते स गुरु, सत्यम आहे, सत्य आहे वाक्य. त्याच्यानंतर मार्गे कोपी मनुष्य तस्य पुरतः आगच्छत. मनुष्यला समानार्थक शब्द नरह लिहू शकता. संधी विग्रह तत्रैवचा संधी आहे तत्र अधिक एव. कस्मादपीचा कस्मात अधिक अपि. त्याच्यानंतर विशेषण दरिद्रहचं विशेषण आहे मनुष्य आणि भिन्नमचं शरीरम. गद्यांशात द्वे त्वांतव्ये चित्वा लिखत. पॅरेग्राफ मध्ये 2 त्वांतव्ये जी आलेली आहेत ती लिहायची होती. तर पॅरेग्राफ मध्ये श्रुत्वा आणि दृष्ट्वा ही 2 त्वांतव्ये आहेत. श्रुत्वा आणि दृष्ट्वा. त्याच्यानंतर आपल्याला एक जाल रेखाचित्र दिले ते करायचंय. मुनी अभ्यगात म्हणजे ते कोणतं वय असताना ते वारले. मुनी द्वात्रिंशे मुनी अभ्यगात. षोडशे भाष्यम कृतवान. द्वादशे सर्वशास्त्रविती आणि अष्टवर्षे चतुर्वेदी. पुढे माध्यम भाषा सरलार्थम लिखत 2 पॅरेग्राफ दिलेत, त्याचं मराठीत भाषांतर करायचं होतं. पहिला होता रदनिके एही वस्त शकटिकया क्रीडावह म्हणजे ए माझ्या बाळा आपण गाडीने खेळूया. दारक म्हणजे तो मुलगा म्हणतो स करुणम रडत. रदनिके किम मम एतया मृत्तिका शकटिकया या मातीच्या बैलगाडीचा मला काय उपयोग, तीच सोन्याची बैलगाडी दे. तेव्हा रदनिका म्हणते दुःखाने श्वास सोडून बाळ आपला सोन्याशी व्यवहार कोठून बरे. तुझे वडील पुन्हा श्रीमंत झाले की तू सोन्याच्या गाडीने खेळशील स्वतःशीच. तोपर्यंत याला मी रमवते. आर्य वसंत सेनेजवळ जाऊन आर्ये प्रणाम असो. हा पहिला पॅरेग्राफचं म्हणजे हे पहिल्या पॅरेग्राफचं भाषांतर आहे. दुसऱ्याचं पहा. नद्यो म्हणजे दोन्ही नद्या म्हणतात रे विश्वामित्र, अरे विश्वामित्र नैव विरमावह त्वत्कृते म्हणजे तुझ्यासाठी आम्ही थांबणार नाही. नैव कुर्वह देवेंद्रस्य कार्ये अधिक्षेपम आणि इंद्रदेवाच्या कामामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. विश्वामित्र नैव मातः नाही आई. मास्तु देवेंद्रस्य अवज्ञा इंद्रदेवांची आज्ञा मोडता कामा नये. केवळ आमची इच्छा आहे दुसऱ्या तीरावर जाण्याची. हे आई प्रसिद्ध प्रसन्न हो. आम्ही सर्वजण तुझेच मुले आहोत. न वयम कदापि तव उपकारान विस्मरामः म्हणजे आम्ही तुझे कधीही उपकार विसरणार नाही. त्याच्यानंतर माध्यम भाषा उत्तरम लिखत मध्ये 2 प्रश्न आहेत. त्या 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं. पहिला प्रश्न असा आहे की धरित्र्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम किम अकरोत. याचं उत्तर लिहिताना सगळ्यात आधी त्याची प्रस्तावना लिहायची होती की हा पाठ कुठून घेतलेला आहे, हा प्रश्न कुठून घेतलेला आहे, कोणत्या पाठातून घेतलेला आहे, त्याची पूर्व माहिती. आणि मग त्या पृथ्वीने किंवा भूमातेने पृथुवैन्याला काय काय उपदेश केला आणि तो उपदेश मनात ठेवून पृथुवैन्याने कोणती कोणती शेतीची कामे केली ती लिहायचं होतं. त्याच्यानंतर सर्कशीच्या खेळाआधी तिथे काय काय घडलं हे सगळा जो प्रसंग आहे हा थोडक्यात लिहायचा होता, पण तो प्रस्तावनेसहित. त्यामुळे धेनो व्याघ्र पलायते या पाठातला दुसरा प्रश्न आहे, तर त्याची थोडी प्रस्तावना आणि थोडक्यात ते उत्तर लिहायचं होतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. कह बहुभाषते याचा आन्सर आहे अधमः बहुभाषते. द्वीपः च विशेषण येईल द्वीपहचं मदांध असं विशेषण येईल आणि अवलिप्तम मनः. किंचिज्ञोहमचा संधी किंचित अधिक अहम. त्याच्यानंतर कालक्षेपस्य कारणाने वृथा भ्रमण. कालक्षेपस्य कारणाने त्याच्यामध्ये वृथा भ्रमण. कालक्षेपस्य कारणाने म्हणजेच काय तर वेळ खर्च होण्याची कारणे. वृथा भ्रमण, कुक्रीडा, परपीडा आणि अपभाषणे.
त्याच्यानंतर जटायू रावण यांच्या संघर्षाचं वर्णन करायचं होतं थोडक्यात. जटायू शौर्यम हा जो पद्य आहे त्याच्यातलं थोडंफार वर्णन आपल्याला ते काही ठराविक श्लोकांमध्येच दिलेले तेवढंच लिहायचं होतं. जटायू आणि रावण या दोघांच्या संघर्षाचं वर्णन. त्याच्यानंतर वैद्यराज नमस्तुभ्यम या श्लोकाचं स्पष्टीकरण. तो जो श्लोक आहे तो कोणत्या पद्यातून घेतलेला आहे आणि कोणत्या प्रकारचा तो श्लोक आहे हे प्रस्तावनेत लिहायचं होतं आणि मग त्या श्लोकाचं थोडक्यात स्पष्टीकरण. त्याच्यानंतर श्लोक तुम्ही पाठ केलेच असतील. विद्या नाम नरस्य रूपमधिकम तो, किंवा मग भिक्षुक वास्ती हा एक श्लोक आहे. दोन्हीपैकी एक लिहायचा होता. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये यत्र विद्वज्जनो नास्ति हा 2 ओळींचा श्लोक आहे. त्याला और आहे दुसरा आत्मनोमुख दोषेण. या 2 पैकी एक लिहायचा होता. अन्वयम पूरयत याच्यामध्ये पहा, अल्पानाम वस्तूनाम अपि संहतीः कार्यसाधिका यथा तृणैः आपन्नैः गुणत्वं मत्तदंतिनः बध्यन्ते असं येईल. त्याच्यानंतर माध्यम भाषा या सरलार्थम लिखत. इथं 3 श्लोक आहेत पहा. अद्ययावधी ज्ञानाय वृत्तपत्रम पठेत सदा सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम. आजपर्यंतच्या ज्ञानासाठी वर्तमानपत्र नेहमी वाचावे, कारण सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन हे उपकारक असते. त्याच्यानंतर दुसरा आहे पहा, एके भूयम यथा सर्वे वर्णा. याचा अर्थ असा आहे की सर्व वर्ण सर्व रंग एकत्र आल्यानंतर पांढरा रंग तयार होतो, त्याप्रमाणेच सर्व धर्म एकत्र आल्यानंतर मानवता गुणाचीच प्रशंसा करतात. त्याच्यानंतर तिसरा आहे पहा, सर्वम व्याप्नोति सलिलम शर्करा. याचा अर्थ की ज्याप्रमाणे पाण्यात साखर आणि मीठ किंवा पाण्याला साखर आणि मीठ व्यापून टाकते, त्याप्रमाणेच सर्व धर्म मानवता धर्माला व्यापून टाकतात. याच्यानंतर लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला धातू आणि अव्यय दिलेत बघा. वृक्ष, स्पृह, गमगच्छ, अलम, नमः, उपरी यांची वाक्य लिहायची होती. वृक्षला पंचमीची आवश्यकता असते, स्पृहला चतुर्थी किंवा सप्तमी, गमगच्छला द्वितीया विभक्तीची आवश्यकता असते, अलमला तृतीया, नमःला चतुर्थी आणि उपरीला षष्ठी. तुम्ही लिहिली असतील वाक्य. त्याच्यानंतर संस्कृत अनुवादाची वाक्य पहा. शिक्षक खडूने फळ्यावर लिहितो. शिक्षकः सुधाखंडेन फलके लिखती असं येईल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी दररोज अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी छात्रैः प्रतिदिनम अध्ययनम कुर्या. त्याच्यानंतर मी फुलांचा वास घेतो. अहम पुष्पानाम गंधम जिघ्रामी असं येईल. त्याच्यानंतर तू रेल्वे स्थानकावर जा. त्वम रेल्वे स्थानकम गच्छ. बाळ स्वेटर आण. वत्स स्वेदकम आनय. त्याच्यानंतर पेटीत 10 पुस्तके आहेत. पेटिकायाम 10 पुस्तकानी संती असा अनुवाद आहे. त्याच्यानंतर निबंध तुम्ही लिहिला असेल. प्रिय खगः, प्रिय उत्सव किंवा भारतीयम प्रसिद्धम स्थलम या 3 पैकी एक निबंध लिहायचा होता. किंवा निबंधावर चित्रवर्णन होतंच, सोपं होतं. त्याला ऑप्शन पण खाली दिलेले आहेत. मंजुषा आलेली आहे, क्रियापद आणि नाम चित्रामध्येच दिलेली आहेत. त्या आधारे तुम्ही वाक्य लिहिली असतील. त्याच्यानंतर आता ग्रामर पहा, व्याकरण. मालया मालाभ्याम मालाभिः तृतीया, भगवते भगवद्भ्याम भगवद्भ्यः चतुर्थी, जन्मनि जन्मनोः जन्मसु सप्तमी. त्याच्यानंतर सर्वनाम तक्ता पहा. अयम इमौ इमे प्रथमा, कस्मात् काभ्याम केभ्यः पंचमी, तस्याम तयोः तासु सप्तमी. त्याच्यानंतर धातू क्रियापद पहा. लुटलकारे त्यामुळे द्रक्षंती दिलेलंच आहे. तीतः अंती यावरून काय लिहायचं? द्रक्षती द्रक्षतः द्रक्षंती. त्याच्यानंतर असं धातूचं रूप आलेलं आहे. असं धातू पहा. आसीही आस्तम आस्त आणि लटलकारचं मी वह मह प्रमाणे लिखामी लिखावह लिखामह.
त्याच्यानंतर धातुसाधित विशेषणांचा तक्ता. कथितः, कथितवान, कथ्य आणि शत्रुशः मध्ये कथन येईल. लब्धः, लब्धवान, लब्धव्य, लभमान. प्रविष्टः, प्रविष्टवान, प्रवेश्यः, प्रविशन. त्याच्यानंतर खालचा प्रश्न पहा. आ संख्यावाचकचा. श्रीकृष्णः देवक्याः अष्टमम् अपत्यम्. वर्षस्य चतुर्वारं परीक्षा भवति. भगवता व्यासेन 18 पुराणानि रचितानि. भारतशासनेन तृतीयं चांद्रयानं प्रेषितं. क्रमवाचक आहे ते. तृतीयं चांद्रयानम असं येईल. आणि अष्टाध्यायी नाम्नी ग्रंथे 8 अध्यायाः सन्ति. त्याच्यानंतर समास पहा. प्रत्यहम, अहनी, अहनी हा अव्ययीभाव समास आहे. जलद, जलम ददाती इतीचं समस्त पद आहे जलद. असत्यम, न सत्यम नय तत्पुरुष समास आहे. व्याघ्र भल्लुकवचा विग्रह, व्याघ्रः च भल्लुकः च असा आहे. पन्नग भूषणचा पन्नगः भूषणम यस्य सह असा येईल. त्याच्यानंतर समानार्थक विरुद्धार्थक शब्द पहा. पुरतःला विरुद्धार्थक पृष्ठतः. सुगमःला समानार्थक सुलभः. सूर्यःला समानार्थक भानुः. अनित्यःला विरुद्धार्थक नित्यः. पिताला समानार्थक जनकः. त्याच्यानंतर सूचनानुसारम कृतीकृत मध्ये पहिलं पहा. सह महोदयम उपगम्य वदती. उपगम्यऐवजी उपगच्छती पाहिजे. सह महोदयम उपगच्छती वदती च. दुसरा आहे मे आत्मा कृतार्थताम लभताम. तर हे आपल्याला लंघ लकारात परिवर्तन सांगितलंय. लभताम ऐवजी अलभत होईल. लंघ लकार म्हणजे भूतकाळात. मे आत्मा कृतार्थताम अलभत असं येईल. त्वया किम दृष्टम याचा प्रयोग परिवर्तन करायचे. त्वया किम दृष्टमचं त्वम किम दृष्टः असं होईल. भवान स्वीकुरुतु. भवानऐवजी त्वम वापरल्यानंतर स्वीकुरुतुचं स्वीकुरु होईल. त्वम स्वीकुरु असा आन्सर येईल. भवान स्वीकुरुतुचं त्वम स्वीकुरु. छात्रः लेखम लिखती अध्यापकः. आता आपल्याला निजंत बनवायचे म्हणून अध्यापकः घ्यायचा आधी. अध्यापकः. छात्रःचं छात्रेण होईल कारण लिख धातू असल्यामुळे. अध्यापकः छात्रेण लेखम लेखयती असं उत्तर येईल त्याचं. आणि शेवटचा प्रश्न पहा अपठितचा. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. स्त्रीणां स्वातंत्र्यस्य प्रथमा प्रणेत्री का आसीत याचा आन्सर येईल. स्त्रीणां स्वातंत्र्यस्य प्रथमा प्रणेत्री पंडिता रमादेवी महाराष्ट्र भूमेः सुकन्या आसीत. याच्यानंतर प्रातिपदिकम लिखत. प्रातिपदिकम म्हणजे मूळ शब्द लिहायचे. ग्रंथाहा. ग्रंथाहाचा मूळ शब्द फक्त ग्रंथ लिहायचं. आणि तया हे कोणत्या सर्वनामातून आलेलं आहे ते लिहायचे. तर तत् स्त्रीलिंग सर्वनाम तया. त्याच्यानंतर वाक्य सत्य का असत्य लिहायचं आहे. रमादेवी प्रगत अध्ययनार्थम आंग्ल देशम गता. तर हे सत्यम आहे. वाक्य लिहायचं आणि मग त्याच्या पुढे सत्यम असं लिहायचं होतं. माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. खाली दिलेल्या वाक्याचा मराठी अर्थ लिहायचे. रमादेवी वक्तृत्वे निपुणा आसीत. रमादेवी भाषण करण्यात निपुण होत्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे गद्यांशात एकम अव्ययम चित्वा लिखत. पण इथं प्रश्न असा आहे की वरच्या पॅरेग्राफ मध्ये अव्यय आलेलं नाही. जर तिथे अव्यय नाही तर तसं तिथं तुम्हाला लिहायचं आहे की अव्ययम नास्ती. कारक परिचयम कुरुत. संस्कृते याच्यामध्ये अधिकरण हे कारक आहे. त्याच्यानंतर खाली एक श्लोक आहे. त्याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे गुरुणा कह शोभते. याचा आन्सर आहे गुरुणा शिष्यः शोभते. पुरम कया शोभते. पुरम कया शोभते. पुरम शालया शोभते. त्याच्यानंतर गुरुला समानार्थक शब्द आचार्य आहे किंवा अध्यापक पण लिहू शकता. आणि शेवट आहे रेखाचित्र. ते पूर्ण करायचं होतं. तर बलम याच्यामध्ये पहिल्यांदा आहे पक्षीणाम. पक्षीणामच्या समोर तुम्ही आकाशम लिहायचे. बालानामच्या समोर रोदनम. दुर्बलस्यच्या समोर राजा आणि मत्स्यानामच्या समोर उदकम.